सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, शेतकरी कुटुंब असू दे किंवा एखादा नोकरदार असू दे, स्थावर मिळकतीचं हस्तांतरण हे अनिवार्य बनलेलं आहे. म्हणजे काय, मिळकत ही हस्तांतरणी असते आणि स्थावर मिळकती म्हणजे काय, शेतजमीन मिळकत, जमीन मिळकत, घर मिळकत, फ्लॅट मिळकत किंवा इमारती, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या चलन आहेत, ज्या अचल आहेत, ज्या जमिनीमध्ये रुतुरलेल्या आहेत, जसे की भिंती, घर, जमिनीशी निगडीत आहेत, म्हणजे जमिनीशी बंद झालेल्या आहेत. अशा सगळ्या मिळकतींना स्थावर मिळकत म्हणतात. आणि स्थावर मिळकतीचं हस्तांतरण ही गोष्ट प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी घडत असते, होत असते. काहींना जमीन विक्री करायची असते आणि काहींना जमीन खरेदी करायची असते. आणि या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये सजग कोणाला राहायचं असतं, तर जो जमीन खरेदी घेतो अशा व्यक्तीला सजग राहायचं असतं. खरेदी घेतो त्याला आपण मराठी भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये खरेदीदार म्हणतो. मग या खरेदीदारानं या अशा मिळकतींच्या हस्तांतरणामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे, तर ती फार गरजेची आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे. की मित्रांनो, जमिनीला सुद्धा त्याचा स्वतःचा कुळ असतो. थोडक्यात जमिनीला त्याच्या स्वतःची एक वारसा असतो स्वतःचा, त्या जमिनीचा. जमिनीचे 7 प्रकार असतात. जमिनीचे भोगवटदारावरून ही प्रकार असतात. जसं शेत जमिनीच्या बाबतीत आपण आता बोलतोय, तर शेत जमिनीचे 2 प्रकार असतात. एक भोगवटदार वर्ग एक जमीन असते आणि भोगवटदार वर्ग 2 या प्रकाराची एक जमीन असते. आणि हे ज्या वेळेला आपण खरेदी खत करण्याच्या पूर्वी आपल्याकडे ज्या वेळेला एखादा विक्रेता किंवा विक्रेत्याचा प्रतिनिधी हा आपल्याकडे 7/12 घेऊन येत असतो, त्यावेळेला 7/12 हा आपल्याला वाचता आला पाहिजे. किमान 7/12 जुजबी माहिती तरी आपल्याला आवश्यक पाहिजे. जर 7/12 जुजबी माहिती जर आपल्याला नसेल, तर आपण एखाद्या कायदेशीर तज्ञ व्यक्तीकडं, माझं वाक्य लक्षात ठेवा, कायदेशीर तज्ञ व्यक्ती, ज्याला या सगळ्या 7/12 वाचन पासून ते मालमत्ता हस्तांतरण कायदा, त्याचबरोबर भारतीय रजिस्ट्रेशन ऍक्ट म्हणजे भारतीय नोंदणी कायदा, या नोंदणी कायद्याचं सुद्धा ज्ञान असेल. म्हणजे आपण एखादी मिळकत खरेदी करत असतो त्यावेळेला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, त्याचबरोबर महाराष्ट्र जमिनीविषयक रेकॉर्ड म्हणजे अभिलेख तयार करणं, ते सुस्थितीत ठेवणे, हा एक कायदा. त्याच्यानंतर मुंबई कुळ वहिवाट कायदा, त्याच्यानंतर मालमत्ता हस्तांतरण कायदा, त्यानंतर भारतीय करार कायदा आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऍक्ट म्हणजे नोंदणी कायदा. या सर्व कायद्यांचा अभ्यास असणारा व्यक्ती, अशा व्यक्तीकडं आपल्याला जायला पाहिजे. तर पहिल्यांदा कुठलीही मिळकत विक्री करण्याकरता निघालेली असते, त्यावेळेला
त्याचा तो 7/12 आहे. शेत जमिनीच्या बाबतीमध्ये 7/12 वाचन करता आला पाहिजे. 7/12वर जमिनीचा गट नंबर असतो, इथं भूमापन क्रमांक म्हणतात त्याला. त्याचबरोबर जमिनीची भूधारणा पद्धती असते. त्या भूधारणा पद्धतीमध्ये भोगवटदार वर्ग 1 ची जमीन आहे का, अगर भोगवटदार वर्ग 2 ची जमीन आहे का असं नमूद असतं. त्यानंतर भोगवटदाराचा एक कॉलम असतो, त्याच्यानंतर इतर हक्काचा एक कॉलम असतो आणि त्या मिळकतीमध्ये पुन्हा शेतजमीन असेल तर शेतजमीन बागायत आहे का जिरायत आहे असा एक रकाना असतो. त्या जमिनीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे असंही नमूद असतं. त्या क्षेत्रफळापैकी कसण्याला एक किती, पडीक किती असंही त्याच्यामध्ये नमूद असतं. या 7/12मध्ये जर भोगवटदार वर्ग 1 चा जर 7/12 म्हणून नोंद असेल तर ती मिळकत ही पूर्णपणे ऍब्सोल्यूट ओनरशिपची आहे. म्हणजे अशा मिळकतीवर विक्रेता सोडून इतर कोणाचाही कसलाही हक्क नाही. याचा अर्थ काय की ही मिळकत आहे ही शासनाच्या कोणत्याही नियमाला, शासनाच्या कोणत्याही हक्काला बाधित अशी मिळकत नाही. म्हणजे शासनाची कोणतीही अट त्याच्यावर चालणार नाही. फक्त तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याची तरतूद तोडली तर. म्हणजे हस्तांतरणास शासनाच्या परवानगीची आवश्यकता भासत नाही. म्हणजे भोगवटदार वर्ग ही जमीन ही ऍब्सोल्यूट ओनरशिप मध्ये असते. परंतु भोगवटदार वर्ग 1 जमीन असेल आणि त्याच्या इतर हक्कामध्ये जर त्या मिळकतीवर कोणाचं कर्ज असेल, कोणत्या पतसंस्थेचं असेल, बँकेचं असेल, सोसायटीचं असेल, जर सोसायटीचं कर्ज असेल तर ई करार नोंद असतो. जर बँकेचं मॉर्गेज झालेलं कर्ज असेल, मॉर्गेज म्हणजे तारण रजिस्टर तारण घाण असलेलं कर्ज असेल तर तसं नोंद असते. बँकेचं नाव असतं आणि त्यामध्ये त्याच्या समोर किती रुपयाचा बोजा त्याचा उल्लेख असतो. जर त्याच्यामध्ये मुदत खरेदी असेल तर मुदत खरेदीचं सुद्धा त्याच्यामध्ये वर्णन असतं. हा इतर अधिकाराचा भाग झाला. काही काळी किंवा केव्हा केव्हा या मिळकतीमध्ये इतर हक्कामध्ये पुनर्वसन कायदा कलम 12 अन्वये हस्तांतरणास बंदी अशी ही नोंद असते. म्हणजे जर ती मिळकत प्रकल्प बाधित क्षेत्रामध्ये असेल तर अशा प्रकल्प बाधित क्षेत्रामधल्या मिळकतीच्या हस्तांतरणास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते. म्हणून तसा शिक्का हा इतर अधिकारामध्ये असतो. मग एखादी मिळकत जर आपल्याकडं खरेदी घेण्यासाठी आली असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे की पहिल्यांदा ती मिळकत भोगवटदार वर्ग 1 आहे का ही पाहिली पाहिजे. जर भोगवटदार वर्ग 1 असेल तर मग मालक सदरी जो विक्री करणारा आहे त्याचं नाव आहे का बघितलं पाहिजे. जर मालक सदरी विक्री करणाऱ्याचं नाव आहे भोगवटदार वर्ग 1 चे आहे तर इतर अधिकारामध्ये त्याच्यावर त्या मिळकतीवर कोणाचं, कोणत्या पतसंस्थेचं, कोणत्या सोसायटीचं, कोणत्या बँकेचं कर्ज आहे का हे पाहिलं पाहिजे. मित्रांनो, कधी कधी असं होतं की इतर अधिकारामध्ये कर्जाच्या बोजेची नोंद नसते. म्हणजे इतर अधिकारात कर्ज कुठल्या तरी पतसंस्थेचं घेतलेलं असतं, कुठल्या तरी बँकेचं घेतलेलं असतं, परंतु त्या इतर अधिकारामध्ये त्याची नोंद झालेली नसते. मग अशा वेळेला जर 7/12 व्हेरीफाय करायचं असेल, म्हणजे 7/12वरच्या सगळ्या नोंदी त्या बरोबर आहेत का, त्या चुकीच्या आहेत का हे जर तपासायचं असेल तर मग काय करायला लागेल की जमिनीचा सर्च घ्यावा लागेल त्या मिळकतीचा. मग सर्च घ्यायचा म्हणजे काय, सर्च म्हणजे काय तर एक शोधनावळ असते की ती मिळकत 1930 सालापासून
म्हणजे जोपर्यंतचे तिचे सर्वे नंबर होते, सर्वे नंबर नंतर त्याचे गट नंबर झाले, तर ते पूर्वीच्या सर्वे नंबर पासून आपल्याला काय करायचे, तर त्याचे जुने कडई पत्र काढणे, त्याचा 7-12 काढणे, सर्वे नंबरचा उतारा काढणे, सर्वे नंबरच्या उतार्यावरून गट नंबर होईपर्यंतच्या कालावधीमधले सगळे फेरफार उपलब्ध करणे, त्याच्यानंतर जिथं गट झाले तिथं एकत्रीकरणाचा उतारा काढणे, ज्या सर्वे नंबरचा गट नंबर झाला त्या गट नंबर पासून पुन्हा त्याचे 7-12 काढणे आणि त्या 7-12वरचे सगळे फेरफार उपलब्ध करणे. आता या फेरफारच्या शोध मोहिमेमध्ये फेरफारचा अर्थ काय, की एखाद्या जमिनीचा जो मालक आहे, मिळकतदार आहे, तो मिळकतदार मयत झाल्यानंतर त्याच्या वारसाची नोंद 7-12 पत्राची फेरफार होत असते. त्याला गाव नमुना नंबर 6 म्हणतात. किंवा त्यातला मिळकतदार आहे म्हणजे जो जमिनीचा मालक आहे, त्यानं त्याच्या हयातीमध्ये जर काय मिळकती हस्तांतरित केली असतील तर त्याचाही फेरफार पडतो. मग असे फेरफार वाचन केल्यानंतर जी विक्री काढलेली मिळकत आहे म्हणजे जमीन आहे, ती मिळकत ही पूर्णपणे जे तिची जी मालकी आहे ती पूर्णपणे मिळती जुळती आहे का, आणि ती आपल्या शोध मोहिमेमध्ये आपल्याला समजून येतं की एखादा फेरफार याच्यामध्ये करायचा राहिलाय किंवा एखादे नाव हे पोकळ स्वरूपाचं आलं, हे शोध मोहिमेत समजतं आपल्याला. पण त्याच्याही पुढचं काय, की कधी कधी असं होतं की ही प्रॉपर्टीचा दस्त होत असतो, एखादं मृत्यूपत्र होतं किंवा एखादं तारणघाण होतं, परंतु जो मिळकतदार आहे त्याची नोंद तो फेरफारलाही करत नाही, त्याच्यामध्ये 7-12 दिसत नाही. मग अशा वेळेला नुसते फेरफार पाहून आपल्याला त्याचं ज्ञान येत नाही. मग काय करावे लागेल, पुन्हा या मिळकतीचा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला शोध घ्यायला पाहिजे. आता शोध घ्यायचं म्हणजे काय, तर त्या मिळकतीचे साधारणपणे 30 वर्षाच्या काळातले या मिळकतीत कोणते दस्त झालेत का, म्हणजे तारण खत झालंय का, एखादं मृत्यूपत्र झालंय का, किंवा इतर प्रकारे कुठली खरेदी झाली का, प्रॉपर्टी विकली गेलेली आहे परंतु 7-12 नोंद नाही किंवा फेरफार झालेला नाही, तर अशा स्थितीमध्ये त्या मिळकतदाराने किंवा त्या जमिनीच्या मालकानं कुणाला प्रॉपर्टी विक्री केली आहे किंवा कुणाचं साठेकत केलंय का, किंवा तारण घाण दिले का, किंवा सिंपल मॉर्गेज केलंय का, किंवा बक्षीसपत्र केलंय का, ही माहिती आपल्याला कुठं मिळेल, तर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मिळेल. म्हणजे जी प्रॉपर्टी आपण विकायला काढलेली आणि जी प्रॉपर्टी आपण घेतोय, खरेदी करतोय, ही मिळकत आपण जुने फेरफार पाहिले, त्याचबरोबर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन त्याचे दस्तऐवज तपासले आणि सगळं तपासल्यानंतर असं लक्षात येतं की ही मिळकत ही आता खरेदी करण्याजोगी आहे. हे ज्यावेळेला आपल्या पूर्णपणे ज्ञानात येईल त्यावेळेला या मिळकतीचं खरेदीपत्र करणे योग्य होईल. आता खरेदीपत्र करत असताना मी आपल्याला परत एक सांगतो की जी काय काळजी घ्यायची आहे ती काळजी काय आहे, तर मी सांगितल्याप्रमाणे ज्या काही कायद्यातल्या तरतुदी आहेत त्या कायद्यातल्या तरतुदीच्या अधीनच राहून आपल्याला याच्यामध्ये दस्त नोंदणी करायचा आणि तो व्यवहार करायचा. तर पहिली गोष्ट अशी काय की ज्याला ही मिळकत खरेदी करायची आहे त्या इसमानं, त्या व्यक्तीनं 7-12 त्याचे फेरफार आणि दुय्यम निबंधक कार्यालयातले दस्तऐवज हे पडताळल्यानंतर प्रॉपर्टी ऍब्सोल्यूट दिसतंय असा अनुमान निघाल्यानंतर खरेदी करणाऱ्या व्यक्तीनं 7-12 आणि त्या प्रॉपर्टीचा फाळणीचा नकाशा किंवा गटाचा नकाशा हे भूमी अभिलेख कार्यालयातून मिळवून 7-12 जेवढी प्रॉपर्टी आहे
तेवढीच फाळणीच्या नकाशाला नमूद आहे का हे बघितलं पाहिजे. आणि 7/12 जी नमूद आहे त्याप्रमाणे ती प्रॉपर्टी त्या जागेवर उपलब्ध आहे का. समजा एखाद्याला 12 गुंठ क्षेत्रफळ विकायचं आणि एखाद्याला 12 गुंठ खरेदी करायचं. 7/12 12 आहे, परंतु जाग्यावर ती प्रॉपर्टी 12 गुंठेची मोजमापात भरते का. म्हणजे दस्त करताना 12 गुंठ प्रॉपर्टी होते, परंतु प्रत्यक्षामध्ये ती 12 भरते का ह्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय की खरेदी पत्रामध्ये चतुर्सीमा नमूद करणं ही अनिवार्य गोष्ट आहे. मग प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन जी मिळकत आपल्याला खरेदी करायची आहे ती मिळकत प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन आपण पाहिली पाहिजे आणि त्या मिळकतीच्या चतुर्सीमेला प्रत्यक्ष म्हणजे जागेवर त्या चतुर्सीमा म्हणजे चारही बाजूला कोणते मिळकतदार आहेत हे आपल्याला पडताळलं पाहिजे. दस्तामध्ये चतुर्सीमा ही फार महत्वाची गोष्ट असते, कारण चतुर्सीमेमुळं आपण जी घेणारी मिळकत असतो ती आयडेंटिफाय होत असते. म्हणजे काय की तिला एक स्वरूप येत असतं की या चारही बाजूच्या आतमध्ये जो समाविष्ट झालेला भाग आहे तो भाग म्हणजे खरेदी करत असलेली मिळकत. मग आता चतुर्सीमेला आपल्या पूर्व बाजूला लगत कोण आहे, दक्षिण बाजूला लगत कोण आहे, पश्चिम बाजूला लगत कोण आहे आणि उत्तर बाजूला लगत कोण आहे, या चारही बाजूला लगत मिळकतदार कोण आहेत आणि ते वस्तुस्थितीमध्ये जागेवर तशीच परिस्थिती आहे का हे आपल्याला पाहिलं पाहिजे. कधी कधी शेतजमिनीच्या बाबतीमध्ये की एखाद्या बाजूला ओघळ असते, ओढा असतो, तशी काय आपल्या जमिनीच्या बाजूला नैसर्गिक स्थिती काय आहे का हेही पाहिलं पाहिजे. हे झालं चतुर्सीमेच्या बाबतीत. म्हणजे 7/12 आपण एकदा फेरफार पाहिले पाहिजे, दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्तांचा शोध घेतला पाहिजे आणि 7/12 मध्ये भोगवटदार वर्ग 1 आहे का, त्याचबरोबर 7/12 प्रमाणे मोजमाप प्रत्यक्ष जागेवर आहे का, 7/12 प्रमाणे जी काय मिळकत आहे ती चतुर्सीमेत बरोबर आहे का, नकाशावर त्याप्रमाणे प्रॉपर्टी आयडेंटिफाय होते का हे बघितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर अगदी महत्वाची गोष्ट काय, तो जो विक्रेता आहे तो ऍब्सोल्यूट आहे का हे पाहिलं पाहिजे. आता ऍब्सोल्यूट आहे का याचा अर्थ काय, उदाहरणार्थ एखाद्या विक्रेत्याला प्रॉपर्टी विकायची आहे आणि समजा महादेव दिनकर साळुंके या व्यक्तीला त्याची मिळकत ही विक्री करायची आहे, म्हणून तो एक्स नावाच्या व्यक्तीकडे गेलेला आहे. तर एक्स नावाच्या व्यक्तीनं काय काळजी घेतली पाहिजे आणखीन त्याच्यामध्ये की महादेव दिनकर साळुंके यांची जी मिळकत आहे ही स्वसंपादित आहे का किंवा ती स्वकष्टार्जित आहे का हेही पाहिलं पाहिजे. स्वसंपादित, स्वकष्टार्जित आणि वडिलार्जित. मग ह्या 3 मध्ये जर ती स्वसंपादित आहे आणि स्वकष्टार्जित आहे तर त्या मिळकतीवर महादेव दिनकर साळुंके या व्यक्ती व्यतिरिक्त कोणाचाही अधिकार त्याच्यामध्ये हक्क निर्माण होत नाही. ती प्रॉपर्टी त्याची ऍब्सोल्यूट ओनरशिपची झालेली आहे आणि महादेव दिनकर साळुंके हा व्यक्ती ह्या प्रॉपर्टी कोणालाही देऊ शकतो. पण समजा ही जर वडिलार्जित मिळकत असेल तर अशी मिळकत ही विक्री करताना त्याच्या हिश्शापुरतीच त्याला विक्री करता येते. वडिलार्जित मिळकतीबाबत हे प्रयोजन ही कायदेशीर तरतूद आहे. त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन काय की जर एकत्र कुटुंब मॅनेजर अशा पद्धतीची जर नोंद असेल तर काय होतं. आता पूर्वीच्या काळामध्ये किंवा अजूनही काही कुटुंब हे जॉईंट फॅमिली म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आहेत. तर एकत्र कुटुंबी पद्धतीमध्ये काय होतं की कोणतरी एक व्यक्ती त्या कुटुंबातील हा कर्ता म्हणून 7/12 नाव लागतं. म्हणजे एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणजे एकत्र कुटुंबाचा कर्ता. मग एकत्र कुटुंब मॅनेजर कोण असतो, 4 भाव असतील तर पैकी एक भाव जनरली थोरला भाव
हा एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून नोंद केलेला असतो. आणि मग या एकत्र कुटुंब मॅनेजर या शब्दामध्ये ते चारही भाव, त्या चारही भावाच्या पत्नी, त्या चारही भावांची मुलं हे सगळे समाविष्ट होतात. मग अशा वेळेला ही प्रॉपर्टी हस्तांतरणीय आहे का? मग एकत्र कुटुंब मॅनेजरला विक्री करण्याचा हक्क आहे का? इथं परत प्रश्नचिन्ह निर्माण होतं. म्हणून एकत्र कुटुंब मॅनेजर या व्यक्तीची जर प्रॉपर्टी आपल्याला खरेदी करायची असेल तर तो ज्याच्यासाठी एकत्र कुटुंब आहे त्या सगळ्यांची दस्ताला संमती घेणं हे बंधनकारक आहे, ते कायदेशीर आहे. मग एकत्र कुटुंब मॅनेजर जिथं नोंद असेल त्याचा एक फेरफार बनलेला असतो. मग तो आपण काय केलं पाहिजे, तो एकत्र कुटुंब मॅनेजरचा फेरफार आपण काढला पाहिजे. आणि तो फेरफार काढल्यानंतर आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये हा जो एक्स नावाचा व्यक्ती एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून नोंद केलाय तो अजून खालच्यापैकी 4, 5, 6 अशा अनेक लोकांसाठी तो एकत्र कुटुंब आहे. मग सगळ्यांची जर दस्ताला नोंद असेल तरच तुमचा दस्त नोंदला जाईल. हा एक भाग झाला. आता कधी कधी असं होतं की प्रॉपर्टी ही एकत्र कुटुंब मॅनेजर असते किंवा त्याच्यामध्ये 4 भावांची नावं असतात, सामायिक हिस्सा असतो, त्यापैकी एक मृत असतो परंतु वर एकत्र कुटुंब मॅनेजर लावलेला असतो आणि तो मृत भाऊ आहे त्याचे वारस रेकॉर्डवर घेतलेले नसतात, फक्त डायरेक्ट दस्तालाच घेऊन येतात आणि त्यांची संमती घेतात. तर असंही स्वरूपाचा जो एखादा दस्त होतो तोही चुकीचा असतो. तो पुन्हा फेरफार होण्यास गेल्यानंतर त्याची नोंद केली जात नाही. म्हणजे काय की ऍब्सोल्यूट भोगवाडदार वर्ग 1 या मिळकतीच्या बाबतीमध्ये जे काही दस्त होतात त्या दस्तामध्ये घेण्याची काळजी मुळात भोगवटदार वर्ग 1 आहे का बघितली पाहिजे. त्या मिळकतीवर कोणाचं कर्ज आहे का, सोसायटीचं कर्ज आहे का, ती मिळकत कोणाला तारण घनकत दिले का, त्याचं कोणाशी साठेकत झाले का, मालक सदरी नोंद असणाऱ्या माणसाच्या नावामध्ये ती सामायिक आहे का, काय एकट्याची आहे, एकत्र कुटुंबाची आहे काय एकट्याची आहे हे पडताळलं पाहिजे. जमीन जेवढं सातबाऱ्याला नोंद आहे तेवढी प्रत्यक्षात भरते का, चतुर्सीमा या बरोबर आहेत का. आता हे सगळं आयडेंटिफाय झाल्यानंतर ते सगळं आपण पडताळल्यानंतर मग आपण काय करत असतो, हा दस्त नोंदणी करण्यापूर्वी त्या दस्ताचं ड्राफ्टिंग म्हणजे तो दस्त लिहून ठेवण्याकरता आपण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडे भेटत असतो. पण माझी या माध्यमातून सर्व आपल्या लोकांना, सगळ्या मित्रांना आणि खरेदी करणाऱ्या व्यक्तींना माझी एक नम्रतेची विनंती राहील की मित्रांनो, काय असतंय, मिळकत आपण ज्या वेळेला खरेदी करत असतो त्यावेळेला खरेदी दस्त लिहून ठेवणार म्हणजे त्याला आपण सबस्क्रायबर म्हणतो. हा सबस्क्रायबरचा रोल फार महत्वाचा आहे, लक्षात आलं का. तर याच्यामध्ये जो सबस्क्रायबर आहे म्हणजे दस्तूर, मराठीत म्हणायचं दस्तूर, तर त्या दस्तूरचा रोल खूप महत्वाचा असतो. मग दस्तूर हा जो आहे हा दस्तूर आपला खूप ज्ञानी पाहिजे, त्याच्याकडं प्लीडिंग आणि ड्राफ्टिंग याचं ज्ञान पाहिजे. प्लीडिंग आणि ड्राफ्टिंग म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला सांगतो, प्लीडिंग म्हणजे आपण जे लिहितो त्याला कथन म्हणायचं आणि ड्राफ्ट म्हणजे काय की तो तयार करणारा जो फॉर्मॅट असतो तो कायदेशीर आहे का, त्याला ड्राफ्ट म्हणायचं. म्हणजे तो ड्राफ्ट झाला. कथन आणि ड्राफ्टिंग हा सगळं कॉम्बिनेशन करून मग आपला दस्त तयार होतो. हा जो होणारा दस्त आहे तो दस्त इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 म्हणजे भारतीय करार कायदा आहे, या भारतीय करार कायद्याला आपल्याला अनुसरून असा पाहिजे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गोष्ट काय, खरेदी देणारा हा सज्ञान असला पाहिजे, म्हणजे 18 वर्षापेक्षा त्याचं वय जास्त असलं पाहिजे. समजा खरेदी देणारा
काही वेळेला असं होतं, खरेदी देणारा हा अज्ञानी असतो, म्हणजे 18 वर्षाच्या पेक्षा कमी वय असतं आणि त्याच्या वतीनं त्याची आई किंवा त्याचे वडील किंवा कोर्टाने ठरवून दिलेला एखादा गार्डियन हा दस्त करायला येतो. अशा बाबतीमध्ये खूप काळजीपूर्वक दस्त करणं गरजेचं असतं, कारण भारतीय करार कायद्यामध्ये 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी म्हणजे करारातील पक्षकाराने केलेले व्यवहार हे मुळात बेकायदेशीर स्वरूपाचे असतात. म्हणजे ते मूलतः बेकायदेशीर आणि वाईट स्वरूपाचे असतात. म्हणून 18 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या इसमातर्फे अज्ञान पालन करता म्हणून ज्यांना कुणाला व्यवहार करायचे असतात ते व्यवहार अतिशय केअरफुली करायला पाहिजे. भविष्यात पुढे जाऊन असे व्यवहार जर दस्त कोर्टामध्ये आले तर अनलेस अँड अंटिल म्हणजे झालेला खरेदीचा दस्त हा त्या अज्ञानाच्या कायदेशीर गरजेसाठी आणि कायदेशीर हितासाठी झालेला होता हे साबित झाल्याशिवाय तो दस्त हा व्हॅलिड म्हणजे पात्र दस्त नाही. हे जर साबित नाही झालं की झालेला व्यवहार हा अज्ञानाच्या फायद्याकरता, लाभाकरता आणि भल्याकरता झालेला आहे, हे जर मेहरबान कोर्टासमोर साबित झालं नाही तर तो दस्त रद्द होतो. म्हणून भारतीय कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे जे कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी आहेत म्हणजे दस्तातील कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी खरेदी देणार याचं वय 18 पेक्षा जास्त आहे का हिची खात्री केली पाहिजे. कमी असेल तर मग दस्ताचं स्वरूप बदललं जायला पाहिजे. दुसरी गोष्ट, खरेदी देणार हा साऊंड आहे का. साऊंड म्हणजे काय, त्याची बुद्धी, सत्सवेक बुद्धी दस्त करता वेळेला समजून उमजून घेणारी आहे का. तो काय दस्त करतो ह्याला कळतंय का, त्याला वाचून दाखवलं तर समजतंय का. याचा अर्थ जो खरेदी देणारा आहे तो वेडा नसला पाहिजे, तो मनोरुग्ण नसला पाहिजे, त्याला त्या व्यवहाराची पूर्ण समज असली पाहिजे. जर एखादा पक्षकार असा असेल खरेदी देणारा जो मनोरुग्ण आहे, ज्याला वेड्याचे झटके येत आहेत, अशा बाबतीमध्ये जर दस्त नोंदला गेला असेल अशा पक्षकारांच्या बाबतीत, तर हे दस्त भविष्यात जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण झाला तर असे दस्त पुन्हा कोर्टामध्ये येतात आणि मग या दस्तांची जी भविष्य आहे हे टांगत असतं. म्हणजे खरेदी देणार हा साऊंड माइंड पाहिजे, म्हणजे त्याला सत्सवेक बुद्धी पाहिजे, त्याला समजलं पाहिजे सगळं. तो मनोरुग्ण नसला पाहिजे, तो वेडा नसला पाहिजे, त्याला वेड्याचे झटके येत आहेत अशी परिस्थिती नसली पाहिजे. तो 18 वर्षांपेक्षा जास्त पाहिजे त्याचं वय. आता ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर खरेदीदार आहे जो खरेदीदार, या खरेदीदाराच्या बाबतीमध्ये सुद्धा खरेदीदाराचं वय 18 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. तो साऊंड माइंड पाहिजे आणि जर त्याच्या वतीनं जो कोण काय खरेदी करत असेल तरी सुद्धा खरेदीदारापेक्षा जो विक्रेत्याच्या वतीनं खरेदी करणार त्याला एवढ्या जास्त काटेक नाहीत, कारण तर तो खरेदी घेणाऱ्याच्या मोडमध्ये असतो. आता सगळ्यामध्ये इथून लिहिल्यानंतर महत्वाची बाब याच्यामध्ये काय राहतं की प्रॉपर्टीचं वर्णन. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रॉपर्टीचं वर्णन म्हणजे काय, दस्तामध्ये 7 बाऱ्यावर जी गट नंबर लिहिलाय तो दस्तात नमूद केलाय का हा पाहणं, त्याच्यावरचं पूर्ण क्षेत्रफळ जसंच्या तसं नमूद केलंय का हे पाहणं, त्याच्यामधील खरेदीदाराचं नाव किती हिश्श्याला नोंद झालंय ते बघणं, ती मिळकत कुठल्या गावात आहे ते बघणं,
त्या मिळकतीचं स्वरूप भोगवटदार वर्ग 1 असेल तर वर्ग 1 आहे का ते नमूद करणं. स्वरूप झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग हा कन्सिडरेशन अमाऊंट, म्हणजे तुमची जी मोबदला रक्कम ठरलेली आहे. कन्सिडरेशन अमाऊंट म्हणजे मोबदला रक्कम. मोबदला रक्कम कशावर ठरते, तर मोबदला रकमेचे 2 भाग आहेत. एक शासन निर्धारित, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण गव्हर्नमेंट रेडी रेकनर व्हॅल्यू, म्हणजे शासनानं जाहीर केलेला जो वार्षिक दर तक्ता असतो त्या वार्षिक दर तक्त्यामधील व्हॅल्यू हा एक भाग. आणि वार्षिक दर तक्ता सोडून तुमच्यामध्ये जो आपसामध्ये जो ठरला तो दर, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मिळकतीचा वार्षिक दर तक्त्यातला दर समजा गुंठ्याला 40,000 रुपये आहे आणि ती मिळकत तुम्ही 50,000 रुपये गुंठ्यानं खरेदी करणार असाल, म्हणजे शासनानं निर्धारित केलेला दर हा 40,000 रुपये प्रति गुंठा आहे आणि तुम्ही 50,000 खरेदी करत असाल प्रति गुंठ्यानं, तर ही गोष्ट चांगली आहे. परंतु शासनानं निर्धारित केलेला दर जर 40,000 रुपये गुंठा आहे आणि तुम्ही जर 30,000 रुपये प्रति गुंठ्यानं खरेदी करत असाल तर मोबदला रक्कम शासनानं निर्धारित केलेल्या दरापेक्षा कमी रक्कम जाते. याच्यावरून अंडर कन्सिडरेशन अमाऊंट, म्हणजे शासनानं निर्धारित केलेल्या बाजार मूल्यापेक्षा सुद्धा कमी दरानं तुम्ही मिळकत खरेदी केली म्हणजे प्रॉपर कन्सिडरेशन अमाऊंट दिलेलं नाही. म्हणजे भारतीय करार कायदा कलम 25 अन्वये पुन्हा तुमचा अंडर कन्सिडरेशन म्हणजे कमी बाजार भाव दिल्या कारणानं तुमचा दस्त हा रद्द होऊ शकतो. समजा त्यातल्या खरेदीदारानं किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असणाऱ्या कोणत्याही पक्षकारानं उद्या कोर्टामध्ये दावा केला की आमची मिळकत ही बाजार भावाप्रमाणे 1 लाख रुपये दरानं विक्री करण्याची योग्य होती आणि ही मिळकत 30,000 रुपये दरानं आमच्याकडनं आम्हाला फसवून घेतलेले, असं जर एखाद्याचं मत झालं आणि त्यानं जर दावा केला आणि तशी बाब कोर्टापुढं पुन्हा साबित झाली तर पुन्हा कमी मोबदला रक्कम दिली म्हणून सुद्धा हा दस्त रद्द होऊ शकतो. म्हणजे आपण जी कन्सिडरेशन अमाऊंट देत आहोत ही बाजार भावाप्रमाणे योग्य आहे का हे आपल्याला त्याच्यामध्ये पडताळून पाहायला लागेल. मोबदल्याची रक्कम झाल्यानंतर तुमच्या दस्तामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी नमूद असायला पाहिजे ती गोष्ट म्हणजे की या मिळकतीच्या चतुर्सीमा बरोबर नमूद केलेल्या आहेत का नाही हे पडताळणं खूप गरजेचं आहे. जर चुकून एखादी चतुर्सीमा चुकली तर भविष्यामध्ये जर तुम्हाला पुन्हा त्या दस्तामधल्या चतुर्सीमेची नोंद झालेली चूक दुरुस्त करून घ्यावी लागली तर नव्यानं स्टॅम्प ड्युटी भरून घेतल्याशिवाय पुन्हा चूक दुरुस्ती होत नाही. कारण एक जरी चतुर्सीमा चुकली तर तुमची जमिनीचं नेमकं ठिकाण हे दुसऱ्या जागी जात असतं, म्हणजे मिसप्लेस होत असतं. त्यामुळं चतुर्सीमा करेक्ट नोंद आहेत का नाहीत हे बघणं तुमचं म्हणजे खरीददाराचं कर्तव्य आहे. तर मित्रांनो, हे आपण या पार्टमध्ये फक्त दस्ताच्या चतुर्सीमेपर्यंत आलेलो आहे आणि हे जे मी तुम्हाला खरीददारानं घ्यावयाची जी काळजी आहे हा फार मोठा भाग आहे. मी तुम्हाला याच्यानंतर 4 ते 5 भागामध्ये हे सगळे खुलासेवार आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी ते सांगणार आहे. परंतु की मी आता याच्यामध्ये हे माझं मार्गदर्शन सद्यस्थितीला आता तुर्तास मी थांबवतोय. पण थांबण्यापूर्वी मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करेन की कोणतेही दस्त तुम्ही ज्या प्रॉपर्टीची खरेदी करणार आहे हे दस्त कायदेशीर ज्ञान असलेल्या तज्ञ व्यक्तीकडूनच तुम्ही त्या दस्ताचं ड्राफ्टिंग करून घेतलं पाहिजे. ही बाब मी तुम्हाला अधोरेखित करून पुन्हा एकदा सांगतोय की दस्ताचं
प्लीडिंग आणि ड्राफ्टिंग म्हणजे दस्त तयार करून घेण्याचं जे काम आहे हे तुम्हाला योग्य वाटेल त्या कायदेशीर तज्ञ असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीकडनं करून घ्या. फक्त परत एकदा सांगतो की कायदेशीर तज्ञ असणाऱ्या माणसाकडनंच ती करून घ्या. कारण आपण जमीन खरेदी हे वारंवार करत नसतो, तर कधी म्हणजे एखाद्या माणसाचं आयुष्य जातं एखाद्या जमिनीचा तुकडा खरेदी करण्याकरता. आणि अशा स्थितीमध्ये जर एक शब्द किंवा एक वाक्य जरी चुकलं दस्तामध्ये, तर त्या शब्दावरनं आणि वाक्यावरनं कोर्टामध्ये हिस निघाला जातो आणि मग तुमचा दस्त हा टांगती तलवार बनलेला असतो. म्हणून हा दस्त तुम्ही कायदेशीर तज्ञ व्यक्तीकडून सल्ला घेऊनच करा. आतापर्यंत तुम्हाला जो मी सांगितलं ते चतुर्सीमेपर्यंत